आज जी ही घटना झालेली आहे ह्या घटनेचे काही प्रत्यक्षदर्शी काही लोक या ठिकाणी आहेत. काय झालं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही ही घटना कशी पाहिली? ज्या टायमिंगला धावपट्टी सोडून ते विमान बाहेर पायलटला अंदाज आलेला नाही आहे. त्यामुळे ते पायलटची ही सगळी चूक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे धावपट्टी सोडून त्या पायलटने पलीकडे लँडिंग केलं, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. काय तुम्ही किती अंतरावर होता ही घटना घडली त्यावेळेस आणि तुम्हाला कसं काय कळलं हे? फार मोठा स्फोट झाला. आम्ही एक 500-400 मीटरवरती होतो आम्ही, तेव्हा फार मोठा स्फोट झाला. आम्हाला अचानक विमान उतरल्यानंतर लगेच झालं का हे? नाही, विमान उतरत आणि लँडिंगच चुकीच्या पद्धतीने झालं, त्यामुळं ते सगळं झालं असं. काय नेमकं किती जण होते ज्यावेळेस ही घटना घडली? काय झाली? आजूबाजूला कोण कोण होतं? इथं म्हणजे आम्ही एक 500 मीटरच्या अंतर असल्यामुळं आम्हाला इथं अंदाज आला नाही. नंतर आम्ही जेव्हा स्पॉटवर होतो त्या टायमाला बरेचसे लोक गोळा झाले होते. या ठिकाणी आपण बघतो काही प्रत्यक्षदर्शी लोक होते की त्यांनी ही घटना पाहिलेली आहे. विमान लँड होतं म्हणजे विमान उतरत होतं. आज अजितदादा बारामतीच्या प्रचार दौऱ्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या प्रचार दौऱ्यासाठी या ठिकाणी उतरले होते. आणि ज्यावेळेस विमान उतरतानाच हा अपघात झालेला आहे. आणि बाजूला आपण बघतो की एक छोटीशी दरी आहे, त्या दरीमध्ये विमान जाऊन कोसळले. चालकाचा या ठिकाणी नियंत्रण सुटलं होतं. विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आले. संतोष जमदाडे .com महाराष्ट्र बारामती.